नाही 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 नाही, बघ मला ब्लॅकमेल करून काहीच मिळणार नाहीये. म्हणजे दादा मामाला कळलं ना तर त्याला सहन नाही होणार आणि नाही जमणार आहे मला आता. आपण कशाला बोलतोय? जमवावंच लागेल आदित्य भाऊ, जमवावंच लागेल. कामगार तुमच्या हक्काची आहेत, तुमच्या घरची माणसं आहेत. अशा नुसतं बाता मारून काय बी होणार नाही. भगवान त्या नुसत्या बाता नाहीयेत अरे. मला खरंच वाटतं तसं. मग तसं आम्हाला बी वाटतं की राव. अरे पण नाही बिन नाही. कामगार आणि कंपनी मधले संबंध जर तुम्हाला सुधारायचे असतील तर मी जे म्हणतोय त्याचा नीट विचार करा, डिसिजन घ्या. वाट बघतोय आम्ही. भगवान अरे काय रे, काय झालं? भगवान झगडे त्याचा फोन आला होता. तो मला प्रेशराईज करतोय ग. असं काहीतरी करायला सांगतो जे आता नाही जमणार मला. तो प्रेशराईज करतोय आणि तू घाबरतोय? घाबरत नाहीये ग, स्ट्रेस घेतोय थोडा. आता त्या फॅक्टरीतल्या सगळ्या वर्कर्सना माझ्यावर विश्वास वाढण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मलाही पटतंय. पण आता असं काय नक्की काय करायला सांगतायत ते तुला? आपल्या दोघांना तो आत्ता रात्री फॅक्टरीवर होळी खेळायला बोलवतोय का? म्हणजे तिथं ते सगळे होळी साजरा करतात, त्यासाठी आपणही दोघांनी यावं असं त्यांना वाटतंय. फॅक्टरीचा मॅनेजर आणि त्याची बायको त्यांना तो मान देतात, तो आपण घ्यावा आणि तिथं त्यांच्या बरोबर होळी साजरी करून त्यांच्या सुखामध्ये सहभागी व्हावं अशी इच्छा आहे का त्यांची. मेंटलच खरं जरा. माहोल तर असा क्रिएट केला होतास जसं काही कोणासाठी खून करायला सांगत होते ते तुला. चल 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 आपण जाऊया ना त्या होळीला प्लीज. चल 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 आपण लगेच जाऊया, नाही तर उशीर होईल. चल चल चल. आता काय दादा मामा प्लीज असं आता कोणाला काही सांगायची गरजच नाहीये. सगळेजण झोपले. सह्य खूप रिस्की आहे आणि फॅक्टरीवाल्यांची होळी म्हणजे तिथं नुसतं धांगडधिंगा असणार, नाचगाणी असणार, रंग उडवाउडवी असणार, भांगही असू शकते. आपण नाही ऍडजस्ट होऊ शकणार का? कारण दादा मामांनी नियमांची एक चौकट आखून दिली आणि त्या चौकटीच्या बाहेर जायचं नाही अशी शिस्त लावली, धमकीच दिली ऑलमोस्ट. हो ना? ते काही नाही. आज आपण ती चौकट मोडायचीच. आज आपण कामगारांची होळी अटेंड करायचीच करायची. लाजो, ये शमशेर सिंह का हुकुम है. जी हुजूर. पण तिथं गेल्यावर जर कुणी उठलं आणि जर त्यांनी इथं बघितलं तर? उसकी फिकर तुम मत करो, वो हम संभालेंगे. काय करणार आहेस तू? काय करतेस तू? हे पकडले जाणार होते. हा प्लॅन नक्की फ्लॉप होणार, मी तुला सांगतोय. हजारो हिट मध्ये सुपर हिट झालेला प्लॅन आहे हा. कसा फ्लॉप होईल? आता तरी हा शोले फिल्म मधल्या त्या ठाकूरच्या अंगणात बॉडीज ठेवतो ना, तसं दिसतंय. आपण सुद्धा शोले फिल्म मधल्या जय आणि वीरू सारख्या चिलमन पळून जाऊया. चल चल चल. कुठे पळाले होते ते? रामगढ़ वासियों, अब होली खेलने आ रहे हैं. काय होली? अरे कुठं आहे तुझा तो साहेब? का त्याच्या पोटात बंदुकीची गोळी? अरे तेव कसला येतो या भिकार वस्तीत? भिकार म्हणू नकोस. असं मी म्हणत नाही, तुझा तो साहेब म्हणला असेल मनातल्या मनात. मी काय म्हणतो धोत्रे, कशाला टाइमपास करायचा? आपण आपला कार्यक्रम सुरू करूया. काय झालंय, माझ्या हाताला आताच ग्लासाचा शेप यायला लागलाय. मला तर कसं तरीच होतंय. जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटते का रे बेवड्या? धोत्रे, तुला बेवड्या बोलली? मला तुम्ही दोघे बी तसलेच. जरा संधी मिळाली की चालले. इथे आम्ही दारू बिरू नाही पिणार आहोत, पण आज होळी आहे ना, त्याचा प्रसाद म्हणून थोडी एवढीच घेणार आहोत. ते मिळणार, पण होळी पेटल्यानंतर. आणि होळी आदित्य साहेब आणि त्यांच्या मिसेस सहितही ते आल्यावरच पेटवणार.
नाही विद्या, तू दिसायला खतरूड असलीस तरी मनानं भोळी आहेस. अगं ते दोघं बी नाही येणार. आता फक्त 2 मिनिटं थांबूया. आदित्य साहेब नाही आला तर समजून जाऊ की तो आले आले सई आणि आदित्य दादा आले आले. बरं झालं तुम्ही आलात, पण लईच वेळ केला तुम्ही यायला. अहो नाही, ऍक्च्युली माझ्यामुळे जरा उशीर झाला. नाहीतर आदित्य काय एका पायावर तयार होता इथे यायला. काय चला चला, होळीची तयारी करून घेऊया. सगळे तुमच्यासाठीच थांबलेत. अहो नाही, मी धोत्रे मॅडम फॉरेनला राहिलेत वाटतं. नाही, होळीची पूजा कशी करायची ते त्यांच्या ध्यानात येत नाही. शिंदे, मोठ्या घरातल्या आणि गाडीतून फिरणाऱ्या साहेबांच्या बायकांना पोळी कशी करायची ते कळत नाही. होळी काय कळणार आहे? द्या ताई. सगळ्यांनी हात जोडा. बा देवा गणपती समर्था. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या बदलापूर युनिटने तुझी पूजा योजली आहे. ही पूजा मान्य करून घे रे महाराजा. आजच्या या होलिकेच्या दहनासोबत राग, रुसवा, कटुता सगळं जळून जाऊ दे रे महाराजा. आणि या वस्तीवर कुठलं संकट येऊ घातलं असेल तर ते थोपवून ठेव रे महाराजा. पुरणाची पोळी, पुरणाची पोळी, पुरणाची पोळी. बरं झालं पण तुम्ही आले. खूपच बरं वाटलं, म्हणजे वाटलंच नव्हतं तुम्ही. आता सावकाश जा बरं. हा? तुम्हाला सांगतो माऊली, देसाई साहेबांचा या फॅक्टरीवरती आणि इथल्या वस्तीवर खूप जीव होता बरं का. सगळ्यांनी मिळून सणवार एकत्र साजरा करावा ही त्यांचीच कल्पना. आणि म्हणून प्रत्येक सणावाराला आणि शुभ कार्याला ते इथं जातीने हजर असायचे. आता ते गेल्यावर ही प्रथा बंद पडली, पण तुम्ही आज इथं जातीनं आलात आणि ही प्रथा पुन्हा सुरू झाली. अहो प्रथा इथे लय आहेत, पण होळीची सगळ्यात महत्वाची प्रथा म्हणजे रंग खेळणे आणि नाचगाणी करणे. आणि ते बी आमच्या संघटक बरं का. अरे आता एकतर कुठे, आणि मुळात मी रंग वगैरे असं काही खेळतच नाही, आणि नाचता मला येत नाही. हिला विचारा.
आदित्य, अरे घरनं निघताना तर तू म्हणाला होतास की आज मी कामगार वस्तीच्या रंगांमध्ये रंगून जाणार आहे म्हणून. सई, आणि त्यांच्या आनंदासाठी काय वाटेल ते करायला तयार आहेस. लाजू भाव खाऊ नकोस हं? थांब, तू रंग कसा खेळत नाहीस मीच बघ. सई हे बघ सई, मुळात थोडासा उशीर झालाय. उद्याच्या फॅक्टरीचं टायमिंग सांगतो, आपल्या उशिरा सुरू करूयात म्हणजे हॅलो. जेणेकरून. हाय सई, सई हे बघ सई, उगाच सई हे बघ उगाच मस्करी करू नको सई. आऊ सावकाश पडाल तिथं. अरे रे. वाह आदित्य दादा वाह. बघ बघ, याला म्हणतात प्रेम. आदित्य साहेब कशी सईताईकडे प्रेमानं बघतायत ना. तू कधी असं माझ्याकडे प्रेमानं बघितलंय का? नाही, तुझ्याकडे असं बघायचं मूळच होत नाही माझा. स्वतःचं थोबाड बघायचं मूड होतं का? होतो ना. होतो. अगं म्हसाळ. तुला काय झालं दात काढायला? तुम क्यों दांत हिचक रहे हो? नहीं मैनेजर की बीवी, आपसे बड़ी उस्ताद लग रही है. आपका तो पोपट बना दिया. सुनो भांग वाले बाबू, कभी कभी पोपट बनना भी अच्छा रहता है, क्योंकि पोपट को मिर्ची झूमती नहीं और वो खुद ही मिर्ची को कचा 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 खाता है. हे खरं आहे. एवढंच नाही तर पोपटाला माणसासारखं बोलता येतं, पण माणसाला पोपटासारखं उडता येत नाही. हे पण खरं आहे. पण माणसाला दुसऱ्याचं इमान उडवता येतं. माणसाला दुसऱ्याची मजा पण उडवता येते. अरे आपण त्या मॅनेजरच्या बायकोचं विमान पण उडवणार आणि तिची मजाक पण उडवणार. कसं काय? 2 गिलास भरो भांग के. अरे अरे असू दे रे, आता काय झालं सगळं. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू? हा तेच ते. तू मला थँक्यू म्हणतोस? तू का म्हणू शकत नाही का? नाही, अर्थातच म्हणू शकतोस, कळलंच ते. अरे पण तू भगवान झगडे आहेस. झगडा सोडून एकदम असं प्रेमळ थँक्यू. हा का आता नाही म्हणजे झगडा केला तरी बी प्रॉब्लेम, आणि प्रेमानं बोललो तरी बी प्रॉब्लेम. भगवान, अरे बुरा ना मानो, होली है. लय खुश झालं आदित्य भाऊ तुम्हाला बघून. कोणाला बी वाटत नव्हतं की तुम्ही इथे याल म्हणून, ते बी तुमच्या मिसेस सोबत. खरं सांगू का, अरे मिसेस मुळेच झालंय सगळं. अरे मिसेस कसल्या मिस्टर येतो, मिस्टर शमशेर सिंग. तिने हट्ट केला म्हणूनच आज इथे एवढ्या रात्री आलो, रंग वगैरे खेळलो, सगळं तिच्यामुळेच होतंय. असं का? मग तुमच्या ऐवजी त्यांनाच मॅनेजर बनवलं पाहिजे. नाही म्हणजे त्या हट्ट करतील आणि आमच्या मागण्या पटकन पूर्ण होतील, नाही का? भगवान, पुरा ना मानो, होली है. हो ना. असो, चला निघतो. एवढं? अहो बसा की, आता तर सुरू झालं. आता इथं नाच गाणं होणार आहे.
तुम्हाला गाणं बोलता येतं? हो. म्हणा ना कोणतं तरी. मला गाणं आवडतं खूप, पण तुम्हाला अच्छा जी मैं हरी माहितीये गाणं? मग मुझे जान नको मेरी जान, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. आई कोणची पण गाणी मला माहित नाहीत. म्हणजे आमच्या वस्तीत असली गाणी लागतच नाहीत. इथं ना आमच्या आवडीची गाणी लागतात. बरं, काय आहे काय तुमची आवड? हे आहे आमची आवड. इथं नाच गाण्याच्या आधी प्रसाद घेण्याची प्रथा आहे. हाय प्रसाद. अय शिंदे, हा फालतूपणा इथं नाही करायचा. चला फुटायत ना. फालतूपणा? अरे होळीच्या प्रसादाला तू फालतूपणा बोलते? मॅडम, तुम्हाला वस्तीतली होळी तुम्हाला फुल एन्जॉय करायची आहे ना? हो. हा, मग प्रसाद घेतलाच पाहिजे. घ्या. हो मॅडम, हे तुम्हाला नाही झेपणार. मला नाही झेपणार. तुमच्या सारख्याचं काम नाही हे. अहो, इथे तुमचं आमचं असं काही नसतं. सगळं आपलं असतं. पण ते पण नाही आणि काही नाही. हे बघा, मला जमणार नाही, झेपणार नाही अशी गोष्ट या जगात नाहीच आहे कुठली. मला एखादी गोष्ट जर का कोणी करायला नाही म्हणालं ना, तर ती गोष्ट मी मुद्दाम करते. काय सांगता? मग हा प्रसाद तुम्ही घेऊ नका. मी हे पिणार आहे. नाही म्हणजे नाही, तुम्ही हा प्रसाद घ्यायचा नाही. मी हो म्हंटल ना. मी सांगतो तुम्हाला, हा प्रसाद घेऊ नका. मी हे पिणार आहे. मग घ्या. ताई थांब, ताई थांब, थांबत. मस्त होता हा प्रसाद, मला खूप आवडला. हा ग्लास कोणासाठी? अहो, इथं सगळं आपलंच, म्हणजे हे सुद्धा आपलंच. घ्या. शिंदे, थँक्यू. शिंदे मॅडम थांबा. मॅडम, अहो मॅडम ऐका. ताई ऐका तर. ओ ताई, ताई. अहो विमान उडालं. काही खरं नाही मॅडम. लाज्जो कुठे? कोण लाज्जो? ओ ताई. लाज्जो म्हणजे लाज्जो म्हणजे ती जी इथे मॅनेजर बनून फिरते आणि शमशेर सिंग असल्याचा हा म्हणते. लाज्जो आदित्य साहेब? आदित्य नाही, लाज्जो एकदम ती. काय कुठे म्हणतो ते आमचे हे आणि तुमचे हे बोलतायत. तुमचे हे आणि आमचे हे एकदम हे एकदम. पण आपण हे एकदम नाही आहोत. आपण ना एकदम ऑसम. आपण डान्स करूया. अहो ताई डान्स ऐका. करूया. ताई ऐकत. अहो डान्स काय बोलता? अहो ते राहू दे ताई. ते थंडी वाजते. बजा म्युझिक वाजवा रे. ताई अहो ताई, अहो ताई ऐका. मोहिनी, काय काय झालं हिला? अहो पेटले धोळीवाणी. अहो पण असं अचानक काय झालं? खूप आनंद झाला मला. अहो ऐका ताई, इथं वस्तीत बायका नाही नाचत. दादा मामाने गेला. दादा मामाने गेला ना. नाही, ऐक दादा मामाला घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. क्योंकि जो डर गया समझो मर गया. रोजचं नाहीये, मला कळत नाही काय. ऐक माझं. काय रामगढ़ के वासियों, आज मैं सारी चौखट मोड़ के रहूंगी. काकू सॉरी. हो ताई ऐका. तू क्यों नहीं नाच रही? सही, तू मला ते दे. बसंती सुनो, तुम्हें कुत्तों के दम में मत नाचना.
काय झालंय पर मेरे सामने तो नाच सकती हो ना हाँ? ते मला दे. देखो 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 सुनो जब तक तुम्हारे पैर चलेंगे तब तक ये म्यूजिक चलेगा